जय श्रीकृष्ण. सुरुवात करू कार्यक्रमाला. तिकडचे 5 वाजले, इकडचे 7:30 सकाळचे. संध्याकाळचं ध्यान थोडं सुरुवातीला करून या शुक्रवारची शनिश्चर जयंती झाली शनी महाराजांची. थोडा वेळ जिथे आहे जसे आहे तसे डोळे बंद करून बसून कोणस्त पिंगलो बभ्रो कृष्णो रौद्रांतको यमः सौरी शनिश्चरो मंद पिप्पलादेन संस्थितः एतानि दशनामानि प्रातरुत्थाय यः पठेत् शनिश्चर कृता पीडा न कदाचित भविष्यति. पिप्पलाद मुनींनी रचलेलं शनिश्चर स्तोत्र. शनिदेवाची 10 नावं. सूर्यपुत्र प्रणाम. आजचं प्रयत्नपूर्वक मन शांत, थोडा वेळ डोळे बंद. मनात आनंद, निश्चिंत निश्चिंत जीवन. जिस पर कृपा राम की होई उस पर कृपा करे सब कोई. मानस मध्ये म्हटलंय. जिस पर कृपा राम की होई उस पर कृपा करे सब कोई. त्या शरीरात अजूनही जीवन ठेवलं आहे. शरीर रक्षणासाठी अन्न, वस्त्र, जल, श्वासासाठी शुद्ध हवा, डोक्यावर छत आणि शरीरात जीवनशक्तीचा संचार. जेवढी आवश्यक ती सर्व सामग्री उपलब्ध आहे क्षणोक्षणी. आजपर्यंत असा एक दिवस नाही झाला की काहीच खायला नव्हता, काहीच प्यायला नव्हता, श्वास घ्यायला हवाही नव्हती, डोक्यावर छत नव्हता, अंगावर कपडे नव्हते घालायला. यापुढेही असं नाही होणार. विश्वास ही त्या प्रभु रामचंद्राची कृपा. जिस पर कृपा राम की होई उस पर कृपा करे सब कोई. राम कृपेचा अनुभव जर केला, लक्ष दिलं, विचारात घेतला, त्याची किंमत जाणली, जे उपलब्ध आहे त्याच्याकडे पहिले जर लक्ष असलं तर भरपूर आहे, पर्याप्त आहे. जीवनाच्या उद्देश प्राप्तीसाठी जे मुख्य काम करण्यासाठी मनुष्य देहापर्यंतची सीडीची शेवटची पायरी चढून आलो. येथपासून पुढे मात्र ईश्वरत्व. याच्यानंतरची पायरी म्हणजे ब्रह्मभावनेचा अनुभव, जीव ब्रह्म एकात्मतेचा आविष्कार. येथपर्यंत पोहोचलो. पूर्व सुकृतांनी, संस्कारांनी. एक केवढं मोठं परम सौभाग्य.
जीवनातल्या छोट्या मोठ्या संघर्षांकडे दुर्लक्ष करीत प्रमुख उद्देशावर दृष्टी ठेवून निश्चिंत जीवन, उद्देशपूर्तीसाठी निश्चित करून इतर सगळ्यांच्या प्रती निश्चिंत, प्रधान जीवनात जो परमेश्वर त्याच्या प्रती निश्चित, आणि गौण संसार त्याच्या प्रती निश्चिंत, निश्चित जीवन, निश्चिंत जीवन, सार्थक जीवन, अर्थ जीवनाला काही अर्थ, व्हॅल्यू झाली, उपयोग झाला जीवन जगून, अर्थ सार्थक जीवन, निश्चित जीवन, निश्चिंत जीवन. दौड़ सके तो दौड़ ले, जब लगी तेरी ठौड़, दौड़ थक्या धोखा मिट्या. जीवनभर, आयुष्यभर, दिवसेंदिवस, महिने, वर्षानुवर्ष धावपळ, इथे जाऊन तिथे जाऊन, हे करून ते करून, याला पटवून त्याला पटवून, याच्याशी बोलून, हे काम जमवून. दौड़ सके तो दौड़ ले, जब लगी तेरी दौड़, जितकं धावू शकतं धाव. दौड़ थक्या धोखा मिट्या, शेवटी थकून जाऊन जेव्हा विश्रांती पाशील, शांत होशील, आत जाऊन विचार करशील. दौड़ थक्या धोखा मिट्या, वस्तू ठोड की ठोड. ज्या वस्तुस्थिती, वस्तू प्राप्तीसाठी धावपळ सुरू होती, ती विश्रांतीत लक्षात येईल की ती तर माझ्या जवळच होती, आतच होती, सोबतच होती. विश्रांतीची आवश्यकता होती. आत जाऊन निरखून बघण्याची आवश्यकता होती. बाहेर शोधून सापडणारी वस्तू नव्हती. आनंद, तिथं क्षणभंगूर सुख, मग जळामागे धावावंच लागणार. आनंदाचा झरा मात्र माझ्या हृदयातच होता. दौडा थक्या धोखा मिटा, वस्तू ठोड की ठोड. जिथल्या तिथे जन्मजात हृदयात पेरलेला आनंदाचा झरा जसाच्या तसा आत जाऊन बघितलं तर सापडला. सगळी बाहेरची धावपळ शांत झाली. दौड़ सके तो दौड़ ले, जब लगी तेरी दौड़. दौड़ा थक्या धोखा मिट्या, वस्तू ठोड की ठोड. आता सहज अवस्थेत जीवन यापुढे सिंपल, सहज, सरळ. आँख न मुंदू, कान न रूंधू, काया कष्ट न देहू. खुली आँख में, खुले नयन में, हंस हंस देखो सुंदर रूप निहारू. साधो भाई सहज समाधि भली, जामे दो न समाए, प्रेम की पतली गली. आता बाकी उरलं फक्त त्या ईश्वरावर प्रेम,
या गल्लीतून दोन नाही जाऊ शकत, इतकी पतली. एक तर ईश्वर किंवा मी. आपला अहंकार, आपला अहंभाव, आपला मीपणा बाजूला ठेवून ईश्वरावर प्राधान्य. जामे दोन समाए प्रेम की पतली गली, साधो भय सहज समाधि भली. आँखन मूंदु कानन रूंदु, काया कष्ट न देऊ. खूप ओढाताण, खूप उपद्व्याप, खूप उपास तपास, खूप क्लेश, खूप कष्ट. कबीर म्हणतात आता याची आवश्यकता नाही राहिली. खुले आँख में, उघड्या डोळ्यांनी हस हस देखू, प्रसन्नतेने आनंदाने बघू शकतो. सहज दिसते, समोर दिसतंय. सुंदर रूप निहारू. ते चैतन्य अवतरित झालं. तो परमानंद प्रकट झाला. गण गण गणात बोते, कणा कणात, कण कण कणात पेरलेलं दिसतंय. गण गण गणात बोते, विश्वाच्या कणा कणात बोलेलं, रोलेलं, पेरलेलं दिसतंय. ते चैतन्य स्पष्ट. तर अशा प्रकारे थोडं गांभीर्य धारण करून सहजतेचा अनुभव करून सहज जन्मवाचक. याचा जन्म होतो, मृत्यू होतो. शरीर अज, जन्म रहित, मृत्यू रहित, नाश रहित जो चैतन्य आत्मा. सह अज अशा आत्म्यासोबत जो माझ्या सतत सोबत आहे, जन्मापासून सोबत असलेला, तर मग चिंता कशी. माझा साक्षी गोपाल माझ्या पाठीशी आहे. पाठराखाच नाही, अर्जुनासारखा समोरही आहे उभा माझ्या रक्षणासाठी. नुसताच मागे आणि समोर नाही, परीक्षितासारखा चारही दिशांनी आहे, त्याच्या भोवती फिरतो आहे. नुसताच बाहेरून फिरत नाही, अज रूपाने, आत्मरूपाने आतही आहे. ऋषिकेश बनून बसला आहे. अंतर बाह्य, आत बाहेर, ओत प्रोत, वर खाली, समोर मागे, ओव्हर अंडर अँड साइडवेज. सच इज माय मॅजिशियन. तर त्या श्रीहरीकडे लक्ष न देता त्याच्या सावली रूपी प्रकृतीतच गुंतून बसला. आरशासमोर स्पष्ट उभा असलेला देव दुर्लक्ष करून प्रतिबिंबातच अडकलो. दुःखी, चिंतित, व्यथित. आज निग्रह. केवळ ईश्वर. प्रेम गली अति साखरी, जामे दोन समाए. सांख्य योग भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात वाटचाल करू. जय श्री कृष्ण.